कोल्हापूर जिल्ह्यात पुणे बंगळुरू महामार्गावर किणीजवळ 2 ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत 3 ठार तर 30हून अधिक जण जखमी झाले। सर्व जखमींवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। अपघातातील मृत आणि जखमी व्यक्ती कर्नाटकमधील धारवाडचे रहिवासी आहेत। आकाशी हडगल, शाहिनी हडगल आणि श्रींदा हडगल अशी मृतांची नावे आहेत। हे सर्व प्रवासी धारवाडहून पुण्याला लग्नासाठी जात असताना हा अपघात घडला। किणीजवळ मिनी बस आणि विहारली बस समोरासमोर धडकल्या आणि यात मिनी बसचा चक्काचूर झाला। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। प्रताप, अतिशय भीषण असा अपघात झालेला आहे। 2 ट्रॅव्हल्सची यात समोरासमोर धडक झालेली आहे। आता सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत। हे उपचार कसे सुरू आहेत आणि पोलिसांची काय कारवाई सुरू आहे? हे काय नाव तुझं? ते जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यातल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक आहेत। डॉक्टर त्यांना जो सर्वतोपरी जो मदत आहे किंवा औषध उपचार आहेत ते करतायत। पण एकूणच आपण बघतो की गेल्या 2 दिवसातली ही दुसरी घटना आहे। काल सुद्धा अशाच प्रकारचा भीषण अपघात याच महामार्गावर झाला होता। त्याच्यामध्ये 2 पोलीस नायकांचा मृत्यू झाला होता। तर आज ही दुसरी घटना आहे। एकूणच राष्ट्रीय महामार्गावरील या अपघाताचं प्रमाण कधी थांबणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। नक्की धन्यवाद प्रताप या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।